नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, फळ्यावरचा प्रश्न पहा. हा प्रश्न सोडवण्याची अशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, की जी आजपर्यंत तुम्ही कुठेही पाहिली नसणार. मला 100% खात्री मित्रांनो, आजची ट्रिक जर तुम्हाला माहित नसली तर तुम्ही जुन्या पद्धतीने हे उदाहरण सोडवणार आणि उदाहरण सोडवण्यासाठी किमान 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ लावणार. तर सेकंदात याचं उत्तर आलं पाहिजे. आणि ते कसं येऊ शकतं तर ते फक्त ट्रिकने. तुम्हाला माहिती मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये कोणताही प्रश्न घेतला की त्याची ट्रिक तर सांगितल्या जातेच, पण बेसिक सुद्धा समजावून सांगितलं जातं. म्हणून बेसिक पासून हा प्रश्न समजावून घेणार आहोत. पहिल्यांदा प्रश्न वाचूया बघा. एक वस्तू 16.11% नफ्याने विकली जाते. जर खरेदी व विक्री किमतीतून प्रत्येकी 40 रुपये कमी केले तर नफा 32.22% होतो. तर वस्तूची आधीची खरेदी किंमत किती होती? म्हणजे ज्यावेळी तो 16.11% नफ्याने विकल्या जात होती ती वस्तू, त्यावेळेस ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली होती, असा हा प्रश्न आहे मित्रांनो. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी फक्त निरीक्षणाने देऊ शकतो. काहीच नाही करणार मित्रांनो. 16च्या दुप्पट इथं 32 होत आहे, 11चे दुप्पट 22 होतात, म्हणजे नफा दुप्पट होतोय. याचा अर्थ या 40चे सुद्धा मी दुप्पट करणार. ट्रिक ही नाहीये मित्रांनो, पण ट्रिक मला माहित असल्यामुळे मी 40च्या दुप्पट करीन आणि याचं उत्तर येईल 80 रुपये. त्या वस्तूची खरेदी किंमत 80 रुपये असणार. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? कारण हा प्रश्न सोडवताना तुम्हाला जुन्या पद्धतीने जावं लागेल. 100 रुपये खरेदी किंमत मानावी लागेल, 16.11% नफा घ्यावा लागेल आणि मग नंतर पुन्हा त्याचा 40 रुपये कमी करून पुढे जावं लागेल. अशा संख्यांशी तुलना करत करत मग शेवटी उत्तर मिळेल मित्रांनो. आणि ते उत्तर भलं मोठं राहील. 3 ते 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ जाईल. आणि विशेष गोष्ट म्हणजे तरीही तुम्हाला उत्तर मिळेलच याची गॅरंटी खूप कमी आहे. कारण ज्यावेळेस नफा असा दशांश अपूर्णांकात दिलेला असतो ना, त्यावेळेस ही उदाहरणं सोडवताना खूप अवघड जातात. पण मित्रांनो, आजच्या नंतर हा प्रश्न तुम्हाला कधीही अवघड वाटणार नाही. फक्त पाहिला रे पाहिला की या टाईपच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही फक्त सेकंदात द्याल. त्यासाठी पहिल्यांदा बेसिक समजावून सांगणार मी आणि मग ट्रिक सांगणार. बेसिक सांगता सांगताच ट्रिक आपोआप कळते मित्रांनो. म्हणूनच बेसिक फार महत्वाचं असतं. बेसिक माहित नसेल तर ऐनवेळी ट्रिक जर विसरलो तर मग मात्र सगळीच गडबड होऊन जाते. म्हणून बेसिक माहित असायला पाहिजे. नफा तोट्यावर आधारित या टाईपचा प्रश्न पुन्हा तुमचा कधीही चुकू नये यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि ट्रिक व्यवस्थित समजून घ्यायची मित्रांनो. तर चला बेसिक समजून घेऊया. बेसिक समजून घेता घेता तुम्हाला 3-4 अत्यंत महत्वाच्या गोष्टी समजतील, ज्यामुळे या टाईपचे प्रश्न सोडवताना तुम्हाला कधी अडचण येणार नाही. सुरू करूया आजचा व्हिडिओ. हे उदाहरण वाचल्यानंतर आपल्या काय गोष्ट लक्षात येते बघा मित्रांनो. 16.11% नफा आहे. तो नफा नंतर डबल होतोय बघा, 32.22. नफा कितीही वाढू द्या किंवा कितीही कमी होऊ द्या, इथं दुप्पट होतोय. कधी कधी दुप्पट नाही होणार, वेगळंच काहीतरी उत्तर असणार. तरीही काळजी करायची नाही. इथं नफा वाढलेला आहे आणि किती रुपये कमी केले ते पण लक्षात घ्या. 40 रुपये कमी केले. किती रुपये कमी केले याला काही अर्थ नाही. किती रुपये कमी करू द्या किंवा कितीही रुपये वाढवू द्या, काही अडचण नाही. फक्त इथं महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे काय की आधी ती वस्तू ज्या रुपयाला विकत घेतल्या जात होती आणि ज्या रुपयाला विकल्या जात होती, ती जी खरेदी किंमत होती आणि ती जी विक्री किंमत होती, त्या खरेदी आणि विक्री किंमतीतून, खरेदी व विक्री किंमतीतून प्रत्येकी 40 रुपये कमी केले. म्हणजे खरेदी आणि विक्री किंमतीतून सारखीच रक्कम कमी केलेली आहे. हे सर्वात महत्वाचं आहे, इथं लक्षात घ्या. आता मी मांडणी करतो बेसिक समजावून देण्यासाठी. इथं बघा, खरेदी किंमत ठेवू, इथं विक्री किंमत ठेवू आणि इथं नफा ठेवू. नफ्याचं उदाहरण म्हणून नफा ठेवू. आता खरेदी किंमत मी 100 रुपये मानतो आणि नफा जर 20% होणार असेल, बघा नफा किती, 20%,
हे समजावून देण्यासाठी तुलना करतोय मी आणि हे समजून घेता घेता तुमच्या लक्षात येईल की याचं उत्तर कसं मिळतं. बघा, खरेदी किंमत 100 रुपये घेतली. जर 100 रुपये खरेदी किंमत असेल एखाद्या वस्तूवर आणि तिला त्या वस्तूवर जर 20% नफा होत असेल तर विक्री किंमत असणार आहे मित्रांनो 120. बरोबर आहे की नाही? आता हे विक्री किंमत किती असणार? 120. पुढे जाऊया. हा झाला अर्धा भाग. उदाहरणामध्ये याच्या पुढचं दिले, खरेदी आणि विक्री किमतीतून समान रक्कम कमी केली आणि नफ्यात काय बदल झाला ते सुद्धा दिलंय. मग आपण इथं तसं करून पाहूया. विक्री किमतीतून आणि खरेदी किमतीतून समान रक्कम वजा करू. मी वजा करताना मात्र इथं 50 रुपये वजा करतो. किती वजा करतो? 50 रुपये. बघा, 50 रुपये वजा केले म्हणजे खरेदी किमतीतून सुद्धा 50 रुपये वजा करावे लागणार. हीच तर अट आहे मित्रांनो उदाहरणाची. आधीचा जो काही नफा होता, आधीची जी काही खरेदी किंमत होती, आधीची जी काही विक्री किंमत होती, खरेदी आणि विक्री किंमतीतून समान रक्कम वजा केली. वजा केल्यानंतर प्रत्यक्ष उत्तर काय मिळतं बघू आपण. 120 मधून 50 रुपये वजा केले तर विक्री किंमत 70 रुपये होईल. ही झाली नंतरची, हे पण लक्षात घ्या, ही नंतरची विक्री किंमत. आणि नंतर आधीची खरेदी किंमत 100 रुपये होती, वजा 50 केल्यानंतर नंतरची खरेदी किंमत असणार आहे 50 रुपये. काय काय मांडणी केली ते पहिल्यांदा समजून घ्या. आधीची खरेदी किंमत होती 100 रुपये, आधीची विक्री किंमत त्यावर 20% नफा होता म्हणून 120 रुपये. समान रक्कम वजा केली, 50 रुपये वजा केले. खरेदी किंमत, नंतरची खरेदी किंमत त्या वस्तूची काय असणार मग? 50 रुपये. आधी 100 रुपयाला घेत होते, 50 रुपये कमी केले म्हणून 50 रुपयाला घेतल्या जायला लागली. 50 रुपये खरेदी किंमत ही नंतरची आणि यावर पुन्हा विक्री किंमत किती होणार मग? 70 रुपये. आता हे 70 कुठून आले? कारण दोन्ही रकमेतून 50-50 कमी केले. आता हा जो नफा आहे इथं 100 रुपयावर 20% नफा म्हणून 120 रुपये हे आपण घेतलं होतं. आता इथं नफा किती होतो ते समजून घेऊ. बघा, 100 रुपयावर 20 रुपये नफा म्हणजेच 20% नफा. इथं मात्र 50 रुपयाची नंतरची खरेदी किंमत 50 रुपये, नंतरची विक्री किंमत 70 रुपये, म्हणजे 50 रुपयाला वस्तू घेतली, 70 रुपयाला विकली. याचा अर्थ 20 रुपये काय झाला? फायदा झाला. 20 रुपये फायदा झाला म्हणजे 50 रुपयावर 20 रुपये तर 100 रुपयावर किती, तेव्हा आपल्याला कळेल की इथं किती टक्के नफा झाला आहे. मग 50 रुपयावर इथं 20 रुपये नफा दिसतोय तर याचा अर्थ 100 रुपयावर 40 रुपये नफा असणार. आणि 100शी तुलना केली की त्यालाच टक्के म्हणतो आपण. 100 रुपयावर 40 रुपये नफा आहे म्हणजे इथं नफा जो आहे तो आहे 40%. आता लक्षात घ्या मित्रांनो, इथं महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची मला. ती म्हणजे कोणती? बघा, समान रक्कम वजा केली. समान रक्कम वजा केल्यानंतर इथं खरेदी किंमत 50 रुपये झाली, इथं विक्री किंमत 70 रुपये झाली. आणि आता मी काय केलं, खरेदी किंमत आणि विक्री किंमत याची तुलना करून ह्या दोघांमध्ये नफा किती होतो ते शोधलं तर तो 40% आला. आधीचा 20% होता. नफा बदलला मित्रांनो, आलं लक्षात? आता इथं अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. इथं खरेदी किंमत 100 रुपये होती, विक्री किंमत 20 रुपये आहे. याचा अर्थ इथं लाभ किती झाला? लाभ प्रत्यक्ष रुपयामध्ये लाभ किती झाला तर 20 रुपये. इथं लाभ झालेला आहे 20 रुपये. आणि इथं सुद्धा तुम्ही पाहिलं 50 रुपयावर इथं 70 रुपये म्हणजे इथं सुद्धा 20 रुपये काय झाला? लाभ झालेला आहे. रुपयात जर विचार केला तर 20 रुपयेच फायदा झाला दोन्ही ठिकाणी. पण टक्केवारीत जर विचार केला तर टक्केवारी इथं 20% येते, इथं 40% येते. कारण इथं 50 रुपयाच्या संबंधी आपण त्याचा विचार करतोय. 50 रुपयावर 20 रुपये हा, मग 100 रुपयावर 40 रुपये होईल म्हणजेच 40%. इथं मात्र 100 रुपयावर 20 रुपये, 100 रुपयावर 20 रुपये, इथं 50 रुपयाला 20 रुपये म्हणून इथं नफा वाढला. आता इथं महत्वाची गोष्ट तुमच्या काय लक्षात आली बघा. ज्या वेळेस समान रक्कम खरेदी आणि विक्री किमतीतून काढल्या जाते, वजा केली जाते किंवा वाढवली तरी सुद्धा मित्रांनो, सेम इथं मी वजा करून दाखवली, कमी करून दाखवली, तुम्ही इथं बेरीज करून वाढवून घेतलं तरी सुद्धा हाच फरक तुमच्या लक्षात येईल. कोणता? इथं नफा 20%चा 40% झाला. आधी नफा 20% होता, नंतर 40% झाला.
याचा संबंध खरेदी किमतीशी जोडा बरं. नफा 20% 40% झाला तर खरेदी किंमत आधी जी होती तिच्या निम्मी झाली. येतंय लक्षात. म्हणजे शेकडा नफ्याचे प्रमाण, शेकडा नफा याचे प्रमाण हे 20 झाले. बरोबर, आधी 20 होते नंतर 40% झाले. तर खरेदीमध्ये काय बदल झाला? खरेदी किंमतीत काय बदल झाला? तर खरेदी किमतीमध्ये बदल झाला. हा जर 20 ला 40 झाला याचा अर्थ हा 20 एके 20, 20 दुने 40 म्हणजे 1:2 या प्रमाणात बदलला. शेकडा नफ्याचे प्रमाण पहा 1:2 झालं. इथं 20 होता 40 झाला म्हणजे 1:2 झालं. खरेदी किमतीचं काय झालं मग? खरेदी किंमत 100 ची 50 झाली. आता याचं प्रमाण काढू. 50 एके 50 आणि 50 दुने 100. हीच ट्रिक आहे मित्रांनो. बघा, शेकडा नफ्याचं प्रमाण 1:2 आलं, खरेदी किमतीचं प्रमाण 2:1 झालं. काय झालं बघा, ही ट्रिक आहे मित्रांनो. शेकडा नफ्याचं प्रमाण जे निघेल त्याच्या उलट खरेदी किमतीचं प्रमाण असतं. लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये. शेकडा नफ्याच्या प्रमाणाच्या बरोबर उलट खरेदी किमतीचं प्रमाण असतं. हे इथं लक्षात येत आहे तुमच्या. आलं लक्षात मित्रांनो? ही पहिली ट्रिक. पण हे कधी शक्य आहे मित्रांनो? हे फक्त तेव्हाच शक्य आहे ज्या वेळेस आधीच्या खरेदी विक्री किमतीतून समान रक्कम वजा केली तर. तुम्ही म्हणाल समान रक्कम वजा केली तर हे येईल आणि समान रक्कम मिळवली तर काय मग? इथं प्रत्येकी 40 रुपये कमी केले असं दिलं, प्रत्येकी 40 रुपये वाढवले असं दिलं तर काय? तरी सुद्धा हे गुणोत्तर सारखंच राहील मित्रांनो. शेकडा नफ्याचं जे प्रमाण येईल त्याच्या उलट खरेदी किमतीचं प्रमाण असणार, यात बदल होणार नाही. आलं लक्षात? काय लक्षात ठेवायचं इथं? शेकडा नफ्याचं प्रमाणाच्या उलट खरेदी किमतीचं प्रमाण असतं, हे लिहून ठेवा. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट कोणती? बघा, खरेदी आणि विक्री किमतीतून काही रक्कम, इथं 50 रुपये वजा केली, कितीही वजा करा, काही रक्कम कमी केली तर नफ्यामध्ये वाढ होते. आधी जर नफा होत असेल तर नंतर सुद्धा नफाच होतो आणि तो वाढतो. आलं लक्षात? खरेदी आणि विक्री किमतीतून काही रक्कम कमी केली तर आधी जो नफा होता तो वाढतो आणि आधी जर तोटा असेल तर तोटा सुद्धा वाढतो. येतंय लक्षात? इथं नफा असू द्या नाहीतर तोटा असू द्या. लक्षात आलं तुमच्या? इथं नफा असू द्या नाहीतर तोटा असू द्या, आधी जर तोटा असेल तर नंतर तोटा वाढेल. कधी? जर काही रक्कम वजा केली तर, कमी केली तर. आता याच्या उलट खरेदी आणि विक्री किमतीमध्ये काही रक्कम जर वाढवली तर नफा जो दिलेला असतो त्यापेक्षा नंतरचा नफा कमी होतो. रक्कम वाढवली तर कमी होतो, रक्कम कमी केली तर वाढतो. मग तो तोटा असू द्या किंवा नफा असू द्या. इथं बघा, 16.11% नफा होता, इथं 40 रुपये कमी केले, नफा वाढणार. 40 रुपये जर वाढ केली असं म्हटलं असतं तर इथं 16.11% इथं नफा कमी झाला असता, 16 पेक्षा कमी झाला असता. येतंय लक्षात? हे दुसरं महत्वाचं बेसिक. हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय मित्रांनो? कारण या टाईपची जी उदाहरणं येतात IBPS पॅटर्न मध्ये बहुतेक वेळा याची उदाहरणं येतात. ही उदाहरणं कशी सोडवायची कुणाला समजत नाही, त्यासाठी हे बेसिक माहित असावं लागतं. म्हणून दोन गोष्टी लिहून ठेवा. पहिलं, शेकडा नफ्याचं प्रमाण हे जे असतं त्याच्या उलट खरेदी किमतीचं प्रमाण असतं, ही एक ट्रिक. दुसरी काय? खरेदी किंमत आणि विक्री किंमत यातून जर समान रक्कम वजा केली तर नफा दिला असेल तर तो वाढतो, तोटा दिला असेल तर तो वाढतो. समान रक्कम मिळवली तर आधीच्या पेक्षा नफा जो असेल किंवा तोटा असेल आधीच्या पेक्षा तो काय होतो? कमी होतो. लक्षात आलं तुमच्या? या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी. आता उदाहरणामध्ये काय दिलंय बघा, 16.11% नफा म्हणजे हे नफा दिलेला आहे, हा नफा दिलेला आहे. खरेदी किंमत बघा 16.11% ना, इथं लिहूनच घेतो. नफा दिलेला आहे 16.11,
नंतरचा सुद्धा नफा दिलेला आहे तुम्हाला इथं 32.22 येत आहे लक्षात. या दोन किमती दिलेल्या आहे. विक्री किंमत सुद्धा दिलेली नाही, नंतरची नाही माहिती, आधीची माहित नाही, हेही माहित नाही. किती रुपये कमी केले ते मात्र माहिती आहे, 40 रुपये. आणि इथं सुद्धा किती, 40 रुपये येत आहे लक्षात. हे स्ट्रक्चर ह्या उदाहरणाचं. हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर जर ठेवलं तर तुम्हाला सगळ्या ट्रिक ध्यानात राहतील मित्रांनो. बघा, या उदाहरणामध्ये आधीचा नफा 16.11%, नंतर किती होतो तर 32.22%. 40 रुपये कमी केले खरेदी आणि विक्री किमतीतून. विक्री किंमत माहीत नाही आपल्याला, इथं विक्री किंमत माहीत नाही, खरेदी किंमत माहीत नाही, बरोबर. पण 40 रुपये कमी केले दोन्हींमधून हे मात्र माहिती आहे. आपल्याला विचारलं वस्तूची आधीची खरेदी किंमत किती, ही किंमत विचारली, इथं एक्स लिहितो बघा. ही किंमत विचारली आधीची, ही नंतरची. विक्री किंमत ही आधीची, ही नंतरची. येतंय लक्षात. ही किंमत विचारली. आता तुम्हाला माहिती आहे काय, नफ्याचं प्रमाण जे असतं त्याच्या उलट खरेदी किमतीचं प्रमाण असतं. मग नफ्याचं प्रमाण इथं काय बघा, 16.11च्या दुप्पट 32.22 होतात. याचा अर्थ एकाच दोनच आहे ना, बरोबर की नाही. 16.11 याला 32.22, मग याने 1चा भाग जाईल, याला 2चा भाग जाईल, मग एकाच दोन आलं की नाही. मग खरेदी किमतीचं प्रमाण काय असणार, 2:1 असणार. खरेदी किमतीचं प्रमाण 2:1 असणार. म्हणजे खरेदी किंमत आधी 2 रुपये असेल तर नंतर 1 रुपया असणार. आधी 2 रुपये असेल तर नंतर 1 रुपया असणार खरेदी किंमत. आधी खरेदी किंमत 2 रुपये असेल तर नंतर 1 रुपया असेल. आपल्याला ही आधीची विचारली, आपल्याला आधीची विचारली. मग इथं 2 आणि इथं 1 याच्यामधून प्रत्यक्षात किती कमी केले, 1 कमी झालेला दिसतोय फक्त. आधीची खरेदी किंमत 2 रुपये असेल, नंतर जर 1 रुपया असेल, 1 रुपया होत असेल तर याचा अर्थ 1 रुपया कमी केला फक्त. इथं मात्र प्रत्यक्षात 40 रुपये कमी केले. म्हणजे 1 बरोबर 40 असा त्याचा अर्थ झाला. इथं 1 ची किंमत 40, इथं 1 रुपया कमी केला ना, प्रत्यक्षात 40 कमी केले. म्हणजे 1 म्हणजे 40 आहे. इथं 1 कमी दिसतोय 2 पेक्षा, इथं 1 2:1 म्हणजे 2 आणि 1 मधला फरक 1. इथं प्रत्यक्षात 40 कमी केली म्हणजे 1 म्हणजे 40 आहे. आपल्याला आधीची किंमत कळली की 2:1 म्हणजे हा जो 2 आहे ती आधीची किंमत आहे. मग 1 म्हणजे 40, इथं 2 म्हणजे 80. हे झालं उत्तर. हे 2 म्हणजे 80 हे झालं उत्तर. हे मी अगोदर तुम्हाला समजावून सांगितलं होतं. तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळेस असंच राहील का, 1:2 तर 2:1 नाही मित्रांनो. इथं उदाहरण त्या टाईपचं घेतलं म्हणून ते प्रमाण 1:2 आलं. कधी कधी 1:5 येईल, 50:72 येईल, काही पण प्रमाण येऊ शकतं. सगळी उत्तरं कशी सोडायची ना हे तुमच्या लक्षात येईलच, पण त्यासाठी हे बेसिक माहीत असलं पाहिजे. तिसरं महत्वाचं बेसिक काय मित्रांनो, तुम्हाला इथं या उदाहरणात आधीची खरेदी किंमत विचारली, तुम्हाला जर विचारली नंतरची खरेदी किंमत किती होती, मग तुम्हाला माहिती इथं 80 रुपये आधीची काढली ना, मग 40 रुपये वजा केली, मग नंतरची खरेदी किंमत 40 रुपये असणार. बेसिक समजावून सांगायला जरा वेळ लागला मित्रांनो. कदाचित बेसिक समजावून सांगताना काही मित्रांना लक्षातही आलं नसेल, पण उदाहरण समजावून देताना तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. वारंवार त्याचं रिपिटेशन होईल आणि तुम्हाला ट्रिक लक्षात आणून देतो. सर्व टाईपची यावर आधारित सगळ्या टाईपची उदाहरणं मी घेतली, ती सगळी उदाहरणं समजावून देतो. काळजी अजिबात करायची नाही. पण मित्रांनो लक्षात ठेवा, हा व्हिडिओ तुम्हाला देण्यामागचा माझा उद्देश हा आहे की या टाईपचा प्रश्न खूप साऱ्या मित्रांना कसा सोडवायचा समजत नाही. आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही या टाईपचा प्रश्न असं चुटकी वाजवता वाजवता सोडवणार, निरीक्षण करून सोडवणार, नुसतं पाहून लक्षात येणार तुमच्या की याचं उत्तर काय असेल ते. तर चला मित्रांनो, काळजी अजिबात करायचं नाही. तुम्हाला माहिती आहे आपला चॅनल एकदम बेसिक पासून आणि ट्रिक तर सांगतोच. या चॅनलवर मी बेसिक समजावून सांगतो आणि ट्रिक तर समजावूनच सांगतो मित्रांनो. फक्त एक महत्त्वाचं मित्रांनो, तुमचा सपोर्ट पाहिजे मला, आणि तो सपोर्ट कशातून करायचा, तर आपला चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मित्रांनो, आता प्रत्यक्ष एक उदाहरण घेतो, पुन्हा एकदा समजावून देतो, म्हणजे हे जे बेसिक सांगितलं हे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आणि पटकन उदाहरण कसं सोडायचं तेही समजून जाईल. बेसिक समजावून घेतल्यानंतर तुमच्या समोर प्रश्न आहे बघा मित्रांनो. एक सायकल 15% नफ्याने विकली जाते. जर तिच्या खरेदी व विक्री किमतीतून प्रत्येकी 1400 रुपये कमी केले, खरेदी आणि विक्री किमतीतून समान रक्कम वजा केली की ट्रिक डोक्यातच आली पाहिजे. शेकडा नफ्याचे जे प्रमाण असेल त्याच्या उलट खरेदी किमतीचं प्रमाण असतं. बस हीच तर ट्रिक आहे या उदाहरणाची. 15% नफ्याने सायकल विकली जाते,
खरेदी व विक्री किमतीतून प्रत्येकी 1400 रुपये कमी केले. बघा, कमी केले. मी वारंवार हे का सांगतो, कारण या टाईपची उदाहरणं तुम्हाला जर परीक्षेत आली तर गडबड नको व्हायला. 1400 रुपये कमी केले. बघा, आता खरेदी आणि विक्री किमतीतून काही रक्कम कमी केली तर आधी जे होतं त्यामध्ये वाढ होईल. इथं वाढ झाली बघा. येतंय लक्षात? इतकं बारकाईने जर लक्षात ठेवलं ना मित्रांनो, हे गणित तुम्हाला असे बोटावर खेळवता येतील. 1400 रुपये कमी केले तर नफा 19.2% होतो. तर सायकलची आधीची खरेदी किंमत किती होती? तक्ता लक्षात आहे का मित्रांनो तुमच्या? आधीची खरेदी किंमत, आधीची विक्री किंमत. खरेदी किमतीच्या खाली दुसरी खरेदी किंमत येईल ती काय? नंतरची. हे 1400 रुपये वजा करून इकडे विक्री किंमतीतून 1400 रुपये वजा केली की नंतरची विक्री किंमत येईल. येतंय लक्षात? चारही किमतीपैकी कोणतीही किंमत विचारल्या जाऊ शकते. तुम्हाला मात्र ही आधीची विचारली, खरेदी किंमत आधीची. आता काढायचं कसं? तर इथं हे समान किंमत वजा केली, खरेदी किमतीतून आणि विक्री किमतीतून समान किंमत वजा केली की इथं नफा दिला तर शेकडा नफ्याचे प्रमाण त्याच्या उलट खरेदी किमतीचं प्रमाण असतं. इथं तोटा दिला तर शेकडा तोट्याचे प्रमाण त्याच्या बरोबर उलट खरेदी किमतीचं प्रमाण असतं. म्हणजे आपण जी ट्रिक पाहिली त्या ट्रिकने तुम्हाला आधीची खरेदी किंमतच मिळेल, त्यावरून बाकीच्या शोधायच्या जर विचारल्या तर. इथं आधीचीच विचारली म्हणजे जास्त काही विचार करायचं काम नाही. बघा, शेकडा नफ्याचे प्रमाण, शेकडा नफा प्रमाण हे मांडून दाखवतो तुम्हाला. हे तोंडी करता येईल तुम्हाला. शेकडा नफ्याचे प्रमाण 1519.2 आहे. 1519.2. हे 15 जे आहे ते आधीचे आहे, हे नंतरचे आहे, लक्षात घ्या. आता 1519.2 याला भाग जातो का पाहायचा? अतिसंक्षिप्त रूप देऊन घ्या त्याला, त्याचं प्रमाण लहानात लहान प्रमाण करा. याला 3 ने भाग जातो 15ला, 9 2 11 1 12. यालाही 3 ने भाग जातो. मग भागिले 3 जर केले तर 3 5 15 आणि याला 3 ने जर भागलं तर 3 सक 18, 1 उरला, पुढे 2 घेतला, 3 चोक 12. 5 6.4 असं प्रमाण आलं. याच्यातही अजून थोडंसं पुढे जाता येईल मित्रांनो. कसं बघा, या 5ला जर 10 ने गुणलं ना तर हे 50 होतील आणि 6.चिन्हला सुद्धा 10 ने गुणा मग तर हे 64 होतील. आता हे जास्त सोपं झालं. हे का करा? ही आकडेमोड जी आहे मित्रांनो, हे बेसिक आहे गणितातलं आकडेमोड करतानाच. बघा, प्रमाणाला कोणत्याही एकाच संख्येने भाग द्या किंवा कोणत्याही एकाच संख्येने जर गुणलं तर प्रमाणात बदल नाही होत. इथं 3 ने भाग दिला ह्या 15लाही आणि यालाही, म्हणून ह्या प्रमाणात बदल नाही झाला. 15.19.2 19.2 घेतले काय आणि 5 6.4 घेतले काय? आता त्याला काय, ते दोन्ही सारखेच आहे. परंतु इथं दशांश चिन्ह आलं म्हणून अजून थोडं पुढे डोकं चालवलं. काय, हे दशांश चिन्ह नको आपल्याला प्रमाणामध्ये, म्हणजे आपला हिशोब करायला जरा अडचण होईल. मग दशांश चिन्ह काढून टाकायचं असलं तर 10 ने गुणायचं असतं. एक घर सोडून, एक संख्या सोडून, एक अंक सोडून जर दशांश चिन्ह असेल ते दशांश चिन्ह काढण्यासाठी 10 ने गुणावं लागतं. 2 अंक सोडून दशांश चिन्ह जर असेल तर 100 ने गुणावं लागतं. 3 अंक सोडून जर दशांश चिन्ह दिलेलं असेल तर मग 1000 ने गुणा, ते दशांश चिन्ह निघून जातं. मग कसं बघा, 5ला जर 10 ने गुणलं तर 50 होतील, जे इथं लिहिले बघा. आणि मग 6.4ला सुद्धा तुम्हाला 10 ने गुणावं लागेल. मग 10 चोक 40 होतील, हातचे 4 आले, 10 60 आणि 4 64 होतील. 640 उत्तर आलं. मग हा हे दशांश चिन्ह द्यावं लागेल ना इथं, मग 0 निघून जातो, राहिले फक्त 64. हे दशांश चिन्ह निघून गेलं कारण 10 ने गुणलं. आपलं जे आपल्याला प्रमाण मिळालं मित्रांनो 50/64, हे शेकडा नफ्याचे प्रमाण आहे. समजावून सांगताना वेळ लागेल मित्रांनो. खूप सारे मित्रांचं कमेंट असतात काय की सर तुम्ही खूप हळूवार सांगता. अरे समजू द्या ना सगळ्यांना. काही मुलांना चटकन लक्षात येतं, ही आकडेमोड करायचं त्यांच्या लगेच लक्षात येईल. पण ज्यांना ही आकडेमोड करता येत नाही त्यांच्यासाठी मला सांगू द्या जरा व्यवस्थित. शेकडा नफ्याच्या प्रमाणाच्या बरोबर उलट खरेदी किमतीचे प्रमाण असते, बरोबर. आता हे शेकडा नफ्याचं प्रमाण आलं, खरेदी किमतीचं प्रमाण याच्या उलट होईल. 64ला 50 असं, आणि यावरून तुम्हाला उत्तर मिळेल. यातला फरक बघा बरं किती मित्रांनो, हा फरक आहे 14चा.
फरक किती 14चा? हा फरक काढायचा. बरं का काढायचा? 64 रुपये जर खरेदी किंमत असेल आणि 14 रुपये कमी केले तर ती 50 होईल, असा याचा अर्थ होतो. आधीची खरेदी किंमत 64 रुपये, 14 रुपये कमी केल्यानंतर नंतरची खरेदी किंमत 50 रुपये होईल. पण इथं मात्र 14 रुपये कमी केल्यावर असं होईल, इथं मात्र 1400 रुपये कमी करायला लावले. मग 14 म्हणजेच 1400 अशा अर्थाने घ्यावा लागेल आपल्याला. मग 14 बरोबर 1400, मग एक म्हणजे किती? मग एकची किंमत काढा. मग आधीची खरेदी किंमत 64 आहे, एकची किंमत मिळाली, एका भागाची किंमत मिळाली की हे 64 भाग आहे, त्याला 64 ने गुणून टाका. मग 14 म्हणजे 64, याचा अर्थ 14 एक 14, 14 एक 14, एक म्हणजे 100. मग एक म्हणजे 100 याचा अर्थ ही जर आधीची किंमत आहे तर 64 गुणिले 100 करा, 6400 ही झाली आधीची खरेदी किंमत. ह्या प्रश्नाचं उत्तर. तुम्हाला विचारली नंतरची खरेदी किंमत किती, तर सायकलची नंतरची खरेदी किंमत किती? नंतरची म्हणजे लक्षात आलं, नंतरची म्हणजे ही आधी 6400 होती, यातून 1400 कमी केले ना. 1400 कमी केल्यानंतर 19.2% नफा होतो. म्हणजे नंतरची खरेदी किंमत किती असणार? जी आधीची आली त्यातून 1400 वजा करावं लागतील, म्हणजे 5000 रुपये. येतंय लक्षात? नंतरची खरेदी किंमत 5000 रुपये. अशा पद्धतीने ही उदाहरणं सोडावी लागतील मित्रांनो. तुम्ही म्हणाल सर आधीची विक्री किंमत किती होती असं विचारलं तर काय करायचं तेही समजावून घेऊ. आधीची विक्री किंमत जर विचारली तर तुम्हाला एकदा आधीची खरेदी किंमत मिळाली होती की नाही? आधीची खरेदी किंमत 6400 होती, त्यावर नफा किती झाला? 15%. मग 6400 चे 15% काढा. सोपं आहे ना. टक्के कसे काढायचे सेकंदात ते सांगितलंय मी. याचा 1% काढा. 6400 ही आधीची खरेदी किंमत होती, यामध्ये 15% मिळवावे लागतील. मग या 6400 चे 15% काढा अगदी. मग 15% काढताना 1% काढा. 1% बरोबर 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे 64. 1% बरोबर 64. 15% बरोबर गुणिले 15 करावं लागतील. 15 चौक 60, 6 40, 15 सक 90, 96, 960 रुपये. आधीची खरेदी किंमत 6400 होती, त्यामध्ये 960 रुपये टाकून द्या. ही विक्री किंमत होईल 15% नफ्याने. 0 6 9 4 13, चला 7300. येतंय लक्षात मित्रांनो? आधीची खरेदी किंमत मिळाली 6400, नंतरची खरेदी किंमत मिळाली 5000 रुपये, आधीची विक्री किंमत मिळाली 7360. आधीची विक्री किंमत जर विचारली तुम्हाला तर 6400 मध्ये 15% टाकले, 7360 रुपये ही झाली आधीची विक्री किंमत. तुम्हाला विचारली नंतरची विक्री किंमत किती? मग नंतरची खरेदी किंमत 5000 होती ना, यावर 19.2% नफा होतो. मग याचा 1% काढा. 1% म्हणजे 50 रुपये. 50 ला गुणाकार किती करा? 192 ने. 50 गुणिले 192. जरा उलट्या पद्धतीने मांडतो मी. 192 गुणिले 50. 192 नाही, दशांश चिन्ह आहे मध्ये. हा शून्य देऊन घेतला. 5 दुने 10, हातचा आला 1, 5 9 45 आणि 146, हातचा 4 आला, 5 आणि 4 9, 960 रुपये. पुन्हा 960च उत्तर आलं. 960 रुपये ही नंतरची जी विक्री किंमत होती, यामध्ये 960 टाकले की 5960 रुपये ही झाली मित्रांनो नंतरची विक्री किंमत. 4 किमती काढून दाखवले तुम्हाला. ही आधीची खरेदी किंमत, ही नंतरची खरेदी किंमत, ही आधीची विक्री किंमत, ही नंतरची विक्री किंमत. इथं विक्री किमतीमध्ये नंतर 19.2% नफा होतो, तरी सुद्धा 960च आला. आणि इथं आधीच्या विक्री किमतीमध्ये 15% नफा होतो, तरी 960च आला. असं का झालं? बेसिक समजावून सांगताना मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की जो फायदा असतो रुपयामधला तो मात्र सारखाच राहतो, फक्त नफ्याचं किंवा तोट्याचं प्रमाण बदलतं. 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. शेकडा नफ्याच्या प्रमाणाच्या उलट खरेदी किमतीचं प्रमाण असतं. दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली होती ती म्हणजे आधी शेकडा नफा द्या किंवा शेकडा तोटा दिलेला असू द्या, किंमत सारखीच किंमत जी कमी करायची, सारखीच किंमत जी होती ती जर कमी केली तर आधीचं जे होतं त्यामध्ये वाढ होते. आणि इथं जर सारखीच किंमत जी होती दिलेली असेल ती जर वाढवली तर इथं कमी होतो. मग तो तोटा असू द्या किंवा नफा असू द्या. ही दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली. आणि तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली की तो जो बदल होतोय, हा बदल होताना रुपयामध्ये जो फायदा होतो तो मात्र सारखाच राहतो.
इथंही 960 रुपये 15% आणि इथं 19.2% सुद्धा 960 रुपये फायदा होतो, हे लक्षात ठेवा मित्रांनो. नफ्यासंबंधीची ही उदाहरणं घेतली मित्रांनो. इथं जर तोटा आला तर काय, मग त्या संबंधीचं हे उदाहरण समजून घेऊया. थोडा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे बघा मित्रांनो. एक वस्तू 10% तोट्याने विकली जाते जर खरेदी व विक्री किमतीतून प्रत्येकी 60 रुपये कमी केले. खरेदी आणि विक्री किमतीतून समान रक्कम वजा केली की नाही, तर होणारा शेकडा नफा शेकडा तोटा किती, म्हणजे शेकडा नफा होईल का शेकडा तोटा होईल आणि तो किती होईल. इथं महत्वाचा लक्षात असू द्या मित्रांनो, इथं शेकडा नफा होईल का शेकडा तोटा होईल याचं उत्तर आधीच माहित असलं पाहिजे. समजा की इथं 50% तोटा होतो, पण इथं पर्यायामध्ये 50% तोटा दिला 50% नफा दिला, तर आपल्याला कसं कळणार की तोटा झाला की नफा झाला. म्हणूनच मी बेसिक समजावून सांगितलं. काय, इथं तोटा दिलाय ना, समान रक्कम वजा केली समान रक्कम कमी केली की दिलेला तोटा वाढणार, म्हणजे तोटाच होणार आणि तो वाढलेला असणार. जे उत्तर येईल ते 10% पेक्षा जास्त असणार. निरीक्षणाहून सुद्धा उत्तर येऊ शकतं जर पर्याय पाहिले तर. पण आता मी पर्याय नाही दिले, इथं प्रत्यक्ष उदाहरण काढू, पण कधी कधी पर्यायावरून सुद्धा आपल्याला उत्तर समजलं पाहिजे, त्यासाठीच तर हे बेसिक समजावून सांगितलं मी. बघा 10% पेक्षा जास्त तोटा असणार, हे महत्वाचं लक्षात ठेवा. शेकडा नफा होणारच नाही, हे फसवण्यासाठी फक्त उदाहरणामध्ये टाकून दिलं जातं. असं अशा उदाहरणामध्ये इथं तोटा दिला, इथं तोटा माहित नाही, शेकडा तोट्याचं प्रमाण माहित नाही. मग खरेदी किमतीचे प्रमाण काढा. खरेदी किमतीच्या प्रमाणाच्या बरोबर उलट शेकडा नफ्याचे किंवा शेकडा तोट्याचे प्रमाण असते, किंवा शेकडा नफ्याच्या तोट्याच्या बरोबर उलट खरेदी किमतीचे प्रमाण असते. दोन्हीपैकी कोणताही माहित असलं तर त्याच्या उलट करायचं. मग इथं तोटा जर दिलेला नाही, दोन्ही ठिकाणी तोटा माहित नाही, म्हणजे शेकडा तोट्याचे प्रमाण आपल्याला काढता येणार नाही. मग खरेदी किमतीचं प्रमाण काढू, मग खरेदी किंमत तर माहितच नाही ना, मग कसं काढणार. खरेदी किंमत 100 रुपये मानून बघू बरं. खरेदी किंमत 100 रुपये ही ही कधी आधीची. नंतरची काय असणार खरेदी किंमत, नंतरची असणार मित्रांनो 60 रुपये कमी केली. 100 रुपये जर आधी असेल तर नंतर असणार 60 रुपये. हे तर कळलं. प्रमाण कसं येईल बघा, 10 सक 60 रुपये होतात, 10 10 100 होतात. पुन्हा 2चा भाग जातो बघा, 2 त्रिक 6 आणि 2 पंच 10, याचा अर्थ 5 3. खरेदी किमतीचे प्रमाण किती आलं, 5 3. तुम्ही म्हणाल कसं काढलंय. बघा खरेदी किंमत 100 रुपये मानली, 100 रुपये मानल्यानंतर ही 100 रुपये जर खरेदी किंमत आधी होती असं जर म्हटलं आपण, तर नंतरच्या वेळेस खरेदी विक्री किमतीतून 60 रुपये कमी केले ना, म्हणजे आधी जर 100 रुपये जर मानली तर नंतर असणार 60 रुपये. सॉरी 60 रुपये नाही मित्रांनो, इथं चूक झाली आपल्याकडून. नंतरची खरेदी किंमत असणार 40 रुपये. का, कारण 60 रुपये कमी केले, 40 रुपये असणार. मग आता याचं प्रमाण काढावं लागणार आपल्याला. आधीची खरेदी किंमत 100 रुपये, नंतरची खरेदी किंमत 40 रुपये. प्रमाण काढू. प्रमाण कसं काढणार, तर आपण इथं काय करू, 4 ने भाग देऊ. 4 10 40 होतील. 4 ने जर 100 ला भाग दिला तर 4 दुने 8 होतील. 4 25, म्हणजे 25 10. खरेदी किमतीचं प्रमाण आलं 25 10. येतंय लक्षात. आता खरेदी किंमत आधी जर 25 रुपये असेल तर नंतर असणार 10 रुपये. मग शेकडा तोट्याचे प्रमाण, शेकडा तोटा प्रमाण आता याच्या उलट होईल की नाही, 10 25. म्हणजे शेकडा तोटा जर आधी 10 असला तर नंतर असणार 25. शेकडा तोटा आधी 10% असेल तर नंतरचा शेकडा तोटा असणार 25%. शेकडा तोटा आधी 10% दिलेलाच आहे, नंतरचा शेकडा तोटा असणार 25%. हेच झालं याचं उत्तर. आलं लक्षात मित्रांनो. खूप सोप्या पद्धतीने ही उदाहरणं सोडवता येतात, पण त्यासाठी बेसिक माहित असलं पाहिजे. आता शेवटचा एक मजेशीर प्रश्न राहिला मित्रांनो, त्या टाईपचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तोही प्रश्न घेणार मी. याच पद्धतीचा जो प्रश्न असतो यावर 2 टाईपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक म्हणजे जिथं प्रत्यक्ष किमती दिल्या जातील आणि कोणती तरी एक किंमत तुम्हाला विचारली जाईल, किंवा एक प्रश्न असा येईल, कसा, तो प्रत्यक्ष फळ्यावर घेतो आणि मग सांगतो तुम्हाला. असा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. बघा, एक वस्तू काही टक्के नफ्याने, एक वस्तू काही टक्के नफ्याने विकली जाते
जर त्या वस्तूच्या खरेदी व विक्री किमतीत समान रकमेची वाढ केली. हाच टाईप आहे आपल्या आजच्या प्रश्नांचा. आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न घेतले ना त्यामध्ये हाच टाईप आहे मित्रांनो. खरेदी आणि विक्री किमतीमध्ये समान वाढ केली किंवा खरेदी आणि विक्री किमतीमध्ये समान घट केली तर 4 पर्याय दिले. काही टक्के नफ्याने विकले जाते, आधी काय झालाय नफा, बरोबर. खरेदी आणि विक्री किमतीतून समान रकमेची काय केली, वाढ केली, बरोबर. तुम्हाला मी सांगितलं आधी जर नफा होत असेल आणि समान रकमेची वाढ केली तर काय होईल, होणार तर नफाच, नफा होईल. हे उत्तर मित्रांनो. पण इथं पर्याय बघा, तोटा होईल, नफा होईल, नफा तोटा बदलणार नाही, सांगता येत नाही. याचं उत्तर असणार मित्रांनो, आधी जर नफा असेल आणि समान किंमत जर बदलली, ती वाढ करू द्या नाहीतर कमी करू द्या, तर आधी नफा असेल तर नंतरही नफाच राहील, आधी तोटा असेल तर नंतरही तोटाच राहील. हाच प्रश्न मित्रांनो वेगळ्या टाईपने विचारला जाऊ शकतो. काही टक्के नफ्याने विकली जाते, त्या वस्तूच्या खरेदी व विक्री किमतीत समान रकमेची वाढ केली तर होणारा नफा, होणारा नफा काय वाढेल, कमी होईल, बदलणार नाही, सांगता येत नाही. सांगा आता. होणारा नफा वाढेल, होणारा नफा कमी होईल, होणाऱ्या नफ्यात बदल नाही होणार किंवा सांगता येत नाही. कोणता पर्याय बरोबर राहील मित्रांनो? आधी नफा होतोय नंतर सुद्धा नफाच होईल हे तर खरंच आहे. मग आता वाढेल का कमी होईल का तेवढाच राहील की बदल होणार नाही, तेवढाच राहील की सांगता येत नाही. तर समान रकमेची वाढ जर केली तर होणारा नफा कमी होईल मित्रांनो. समान रकमेमध्ये वाढ करण्याऐवजी घट जर केली तर होणारा नफा वाढेल. असेही प्रश्न येऊ शकतात ज्यामध्ये कोणतीही गणिती क्रिया करायची नाही, पण आपण जे बेसिक समजून घेतलं त्या बेसिकवर आधारित हा प्रश्न आहे. मला खात्री मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की महत्त्वाचा वाटला असणार, काहीतरी नवीन शिकायला मिळालं असणार. माझा उद्देश आहे मित्रांनो, जे तुम्हाला माहीत नसणार अशा गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओतून सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. जर आजच्या आपल्या व्हिडिओतून तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली तुमची प्रतिक्रिया लिहायला विसरायचं नाही. आणि हा व्हिडिओ तुमच्या खूप साऱ्या मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरायचं नाही मित्रांनो. सर्वांना कळू द्या की नफा तोट्या संबंधीची ही या पद्धतीची एक ट्रिक आहे, ज्याने या टाईपची उदाहरणं सहज सोडवता येतात. आणि शेवटचं अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा. सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिडिओच्या खाली जिथं सबस्क्राईब बटन आहे ना ते सबस्क्राईब बटन दाबा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढे येणारे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये येऊन जातील. शेवटी जाता जाता मित्रांनो 2 उदाहरणं तुम्हाला सरावासाठी देणार आहे. दोन्ही उदाहरणं सोडवा. नाही समजलं तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ट्रिक कशी काम करते, या टाईपची उदाहरणं कशी सोडवायची. तर चला मित्रांनो, ही सरावाची उदाहरणं आहे. एक पेन 20% नफ्याने विकला जातो, त्याच्या खरेदी व विक्री किमतीतून प्रत्येकी 10 रुपये कमी केले तर नफा 40% होतो. 20च्या दुप्पट झालाय, याचा अर्थ 40च्या निम्मा. तर पेनची आधीची खरेदी किंमत किती होती, तर इथं मित्रांनो याचं उत्तर असणार आहे तुमचं 20 रुपये. उत्तर सांगून ठेवतो मी, उत्तर बरोबर आहे का नाही चेक करा. एक वस्तू काही तोट्याने विकली जाते, तिच्या खरेदी व विक्री किमतीतून समान रक्कम वाढ केली तर होणारा तोटा वाढेल की कमी होईल, तर मित्रांनो याचं उत्तर असणार आहे मित्रांनो कमी होईल. तोटा काय होईल, कमी होईल. आणि का ते तुमच्या लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहा मित्रांनो. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवरचा एखादा व्हिडिओ तुम्हाला जर हवा असेल तर तो मी शोधून तुम्हाला देऊ शकतो. त्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे मी. त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं असेल मित्रांनो तर मला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करा असा मेसेज पाठवा मित्रांनो. त्यासाठी हा व्हॉट्सॲप नंबर आहे. तर ह्या व्हॉट्सॲप नंबरला मला मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेईन. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं आहे. तुमचा प्रतिसाद लिहायला विसरायचं नाही. पुढचा व्हिडिओ सुद्धा मित्रांनो असाच एका नफा तोट्या संबंधीचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न घेऊन तुमच्या भेटीला लवकरच येईन मित्रांनो. त्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाची एक ट्रिक मला तुम्हाला समजावून द्यायची आहे. तो व्हिडिओ सुद्धा लवकर देण्याचा माझा प्रयत्न आहे. वेळ खूप कमी मिळतो मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ खूप उशिराने येत आहे सध्या मला समजतंय.
जसा जसा वेळ मिळेल तसे चॅनलवर असे महत्त्वाचे व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न आहे मित्रांनो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत मित्रांनो ह्या व्हिडिओचा अभ्यास करा. लवकरच भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.